धर्माची परीक्षा दिली. संभाजी राजाने धर्माची परीक्षा दिली महाराज. ज्यावेळेस औरंगजेबाचं सैन्य ऐका दादा, औरंगजेबाचं सैन्य संभाजी महाराजला पकडण्याकरता आलं होतं. संभाजी महाराज एक ठिकाणी उभे होते, औरंगजेबाचं सैन्य समोरून येतंय. नुसतं सैन्य येत नाही, जवळ जवळ आलं. औरंगजेबाचं सैन्य जवळ आलं. संभाजी महाराजच्या हातपायाला साखळ दंड लावला. तो प्रसंग डोळ्यासमोर आणा. जो प्रसंग सांगतोय दादा, तो डोळ्यासमोर प्रसंग आणा. औरंगजेबाचं सैन्य आलं, संभाजी महाराजच्या हातपायाला साखळ दंड लावला आणि साखळ दंड लावून संभाजी महाराजला दरबाराकडे घेऊन निघाले. दरबाराकडे घेऊन निघाल्याच्या नंतर दरबारामध्ये नेलं. दरबारामध्ये संभाजी महाराजला बांधलं. त्या ठिकाणी समोरून औरंगजेब आला. औरंगजेब आल्याच्या नंतर संभाजी राजाला प्रश्न विचारतो, अरे संभाजी, आता तरी तुला पकडलं ना, आता एक काम कर, तुझ्या धर्माचा त्याग कर, आमच्या धर्माचा स्वीकार कर. संभाजी राजाने सांगितलं, अरे मुळीच होणार नाही. हा संभाजी हिंदूचा आहे, शेवटपर्यंत हिंदूचा राहणार. अरे संभाजी मारायचा आहे का? मारायचं असेल तर मार, सोडायचं असेल तर सोड, पण संभाजी हिंदूचा आहे, शेवटपर्यंत हिंदूचा राहणार आहे. अरे बघता काय, जा 2 लाल बुंद झालेल्या तापलेल्या सळाई घेऊन या संभाजीचे डोळे बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही. संभाजी राजाने सांगितलं, अरे या डोळ्यातच काय घेऊन बसलात? माझा प्राण गेला तरी काही हरकत नाही, पण संभाजी कधी धर्म बदलणार नाही. संभाजी कधी धर्म बदलणार नाही. आता त्या औरंगजेबाचं सैन्य जात आहे. 2 लाल बुंद झालेल्या तर आपल्याला सळ्या घेऊन येतोय. माय बाप, आपल्याला साधा अगरबत्तीचा चटका सहन होत नाही हो. त्या लाल बुंद झालेल्या तापलेल्या सळ्या, त्या लाल बुंद झालेल्या तापलेल्या सळ्या संभाजी महाराजच्या डोळ्यासमोर धरल्या. नुसत्या डोळ्यासमोर नाही धरल्या, संभाजी महाराजच्या डोळ्यामध्ये त्या लाल बुंद झालेल्या तापलेल्या सळ्या घातल्या. चर 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 असा आवाज यायला लागला. सगळ्या अंगामध्ये वेदना व्हायला लागल्या. संभाजी महाराजचे डोळे बाहेर पडले तरी सुद्धा संभाजी महाराजना धर्म बदलला नाही. तरी सुद्धा संभाजी महाराजना धर्म बदलला नाही. अरे संभाजी, आता तरी तुझे डोळे बाहेर पडले, आता तुझा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. संभाजी राजाने सांगितलं, या डोळ्यातच काय घेऊन बसलात? माझा प्राण जरी गेला तरी हा संभाजी धर्म बदलणार नाही. माय बाप, त्या औरंगजेबाने संभाजी महाराजचे एक अवयव छेदन केले. संभाजी महाराजचा प्राण गेला, पण कोणाचा म्हणून गेला हो? हिंदूचा म्हणून गेला. तेव्हापासून संभाजी महाराजचे उद्गार आहे, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, गो हत्या बंद हो, भारत माता की। रक्षण केलं संभाजी महाराज. असे अनेक महापुरुषाने आपल्या धर्माकरता, साधू संतांनी आपल्या धर्माकरता कितीतरी अट्टहास घेतला, धर्म टिकवलेला आहे. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा धर्माकरता एक निश्चय जीवन जगलं पाहिजे, एक छत्री खाली आलं पाहिजे. धर्म टिकला तर तुम्ही आम्ही टिकल्याशिवाय राहणार नाही. धर्म जर लोपला तर तुमचं आमचं काही खरं नाही दादा. म्हणून धर्माकरता एक निष्ठेने जीवन जगा. संभाजी महाराजने धर्माकरता प्राण दिलेला आहे. या सुरतीचं काय घेऊन बसलात महाराज? ऐकताय ना तुम्ही? या सुरतीचं काय घेऊन बसलं? ते एखादं छोटस बाळ असतं बघा, छोटस बाळ. आता इथं नाही, एकटं नाही, आता थोडं साईडला आहे ना, त्याच्यामुळे जाऊन आता. हा, नाही तर काही गावामध्ये छोटे छोटे मुलं असतात महाराज.
असंच एक ठिकाणी मी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर आता फेटा बांधत होतो ना, असं फेटा बांधायला लागलो. तशा आतमध्ये आहे मुली, हा, पण त्या आतून कीर्तन ऐकतात. ते म्हणलं काय इथं चित्र बदलत नाही, आपलं वेगळे वेगळे चित्र बघू. ऐका आता जसा फेटा बांधला मी तसा फेटा बांधायला लागलो. फेटा बांधत असताना एक मुलगा आणि मुलगी माझ्याकडे पळत आले. ती म्हणे, बाबा बाबा तुम्ही बाबा आहे का? म्हणलं बोल बेटा बाबाची. हा, तुम्हाला एखादं कविता गाणं वगैरे असलं काही येतं का? म्हणलं कविता येत नाही, गाणं येत नाही, आपल्याला तसलं काहीच येत नाही. तेव्हा तुम्हाला कविता येत नाही, गाणं येत नाही, तुम्ही कायचे बाबा? म्हणलं जमलं आता. ते बाबा एखादी कविता गाणं येत नाही, मला अजिबात येत नाही. ते म्हणजे तुम्हाला नाही येत, आमचं तरी ऐका. त्यावेळेस ती मुलगी गाणं म्हणायला लागली. अरे गेले बाई उसाच्या रानात, आणल्या बाई पातोळ्या धरून, गेल्या बाई नवऱ्याला करून, गेला बाई नवरा मरून, आता काय होतं बया रडून, घ्या बया दुसरा. धन्य माता पिता. आता बोलू काय महाराज? असे मुलं असल्यावर काय बरं, त्या मुलीला खेळून पुन्हा एक मुलगा होते. बाबा तिचं काय ऐकता? मी पा किती भारी म्हणतो. तेवढा मुलगा म्हणायला लागला, मम्मी सांगा कोणाची? मम्मी माझ्या पप्पाची. पप्पा सांगा कोणाचे? पप्पा माझ्या मम्मीची. लेकर कोण्या भूताचे? आता बोलूच नाही, शब्द शिल्लक राहिला नाही ना. हा महाराज, असे विचित्र लेकर आहे. पण इथं नाही तसं, इथं बरं आहे अजून. हा, तुमचं गाव म्हणजे हा सुसंस्कारित गाव आहे महाराज तुमचं. तुमच्या गावाला आता खूप महापुरुष साधू संत अवतार झाला तुमच्या गावामध्ये. चंद आपले केंद्रीय महाराज ते काय लहान माणसं झाले की महाराज, खूप मोठे माणसं होऊन गेलेले आहे. हा, तसं तुमचं गाव चांगलं आहे. लेकरच सांगतो मी, आपलं पुढं चालू होतं ते असं इचकत पहा मध्ये मध्ये विठाला काय चालू आपलं कीर्तन जमलं. सांगितलं ना का काय ते काही नाही केला, ऐकूच बी नाही. आपलं चालू होतं सुरत. बघा, एखादं छोटस बाळ असतं, छोटस बाळ आहे का नाही? छोटस बाळ असतं, दिसायला कसं असतं? आबलूक असतं. आणि तेच बाळ कधी 90-95 झालं कोणी जवळ जातं का? हा, ते 90-95 झाल्याच्या नंतर लय बाळ विचित्र होतं महाराज. सगळं बळ जातं, नुसतं तोंडात बळ येतं. मग खरं आहे का नाही? हा, लय अवघड असतं महाराज. मी असं एकदा बसने प्रवास करायला लागलो बरं का बाबा. बसने प्रवास करायला लागलो. प्रवास करत असताना माझ्या हातात असा रुमाल होता. बस गर्दी होती जरा, आता लाडकी बहीण योजना जरा दाटलीच. त्याच्यामुळे बसमध्ये प्रवास करायचा अवघड आहे जरा. हा, बसमध्ये प्रवास करायला लागलो. मी खिशातला रुमाल काढला आणि बसमध्ये टाकला. बसमध्ये टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी माझ्या समोर गेले एक वयस्कर बाबा बसले माझ्या सीटावर जाऊन. म्हणलं बाबा, ओ बाबा, हे सीट माझं आहे. ते म्हणे कस काय? म्हणलं बाबा माझ्या खिशातला रुमाल मी सीटावर टाकलेला आहे. ते म्हणे एवढूशा रुमालाने तुझं सीट होत असलं तर अख्ख्या बसवर धोतर माझ्या वळत, माझी जागा कुठे? माझी जागा कुठे आहे म्हणे. असे विचित्र असतात महाराज. बरं, म्हातारे येत असतात असं काही नाही. म्हातारे पण बाहेर अवघड असतात. एक म्हातारी आहे का, रोज एका कंडक्टरला काजू बदाम 2-2 खाण्याकरता द्यायची. नित्य नेमाने काजू बदाम कंडक्टरला खाण्याकरता द्यायची. कंडक्टरने एक दिवस विचारला आजीला, आजी ओ आजी, तुमच्या घरामध्ये काजू बदाम कोण आवडत नाही का? ते म्हणजे तसंही काही नाही. तुमच्या घरी एखादं काजू बदामाचं झाड आहे का? ते म्हणे तसंही काही नाही. ते म्हणे झाला 1 महिना झाला म्हणे तुम्ही मला रोज नित्य नेमाने 2 काजू 2 बदाम देतात. याच्या पाठीमागचं कारण काय? काही नाही म्हणे. त्याच्या अगोदर 15 दिवसांनी माझे दात सगळी बचाई खाली पडली म्हणे. आणि ते काजू बदाम मी घरापासून निघते म्हणे, तोंडात टाकते, ते सगळे चावत नाही. आणि ते आल्याच्या नंतर तुला देते दुसरं. भरपूर आपल्याकडे पण कसं, आता तुमचं गाव जरा तज्ञ आहे त्याच्यामुळे मी इकडे तिकडे घुसत नाही शक्यत. तरी असं फ्रेश ठेवीन. हा, तुझं फ्रेश मारतात ना कापसावर, तुझं फ्रेश ठेवीन, चिंता करू नका. महाराज सांगतात छोटस बाळ असतं, दिसायला अबलूक असतं, पण तेच बाळ जर 85-90 झालं तर कोणी जवळ जात नाही. कबीरदास महाराजचा दोहा ऐका आता. सूरत से बड़ी कीरत, ऐकता ना? सूरत से बड़ी कीरत बिन पंख उड़ जाती है. सूरत तो कभी जाती मगर कीरत कधी न जाती. जो माणूस असला दादा, त्याची कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत शिल्लक राहिल्याशिवाय राहत नाही. तो का म्हणे का मरणाची सरीन उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसाने कीर्तिवान बनलं पाहिजे. या सुरतीचं काही घेऊन बसला दादा, आज आहे तर उद्या नाही. तसं जसं संभाजी महाराजने कीर्ती करून ठेवली, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संभाजी महाराजची कीर्ती शिल्लक राहणार आहे. मी तर असं म्हणेल,
जोपर्यंत संभाजी महाराजचं नाव आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. अशी माणसाने जगामध्ये कीर्ती केली पाहिजे. या सुरतीचं काही होऊन बसला, सुरतीचं काही खरं नाही म्हणून महाराज सांगतात कीर्तिवान बनलं पाहिजे माणसाने. तसं संभाजी महाराजासारखं म्हणून धर्माकरता एकनिष्ठने जीवन जगलं पाहिजे, धर्माकरता लढलं पाहिजे. कारण अमोल किमतीचा नरदे त्या भगवंताने तुम्हाला दिला दादा. किती सुंदर नरदे दिला. कानाच्या ठिकाणी कान दिले, नाकाच्या ठिकाणी नाक दिले, डोळ्याच्या ठिकाणी डोळे दिले. एवढा सुंदर नरदे दिला. किती सुंदर नरदे दिला कबीरदास महाराज. हरि उठा हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. हो खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. हो खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. कि भज मन नारायण, कि भज मन नारायण. एवढा सुंदर नरदे दिला. किती सुंदर नरदे दिला. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाय वचन. एवढा सुंदर नरदे दिला. किती सुंदर नरदे दिला. देव दिला देह भजना गोमठा. एवढा सुंदर नरदे दिला ना. मग त्या नरद्याने त्या भगवंताची भक्ती करा. काळ कधी येईल आणि कधी घेऊन जाईल काही सांगता येत नाही. का तुमच्या आमच्या पाठीमागे लागलेले म्हणून साधू संत तुम्हाला जाग करतात. आलो मुद्द्यावर या. साधू संत तुम्हाला जाग करतात. उठा जागे व्हा. साधू संत तुम्हाला जागा करतात. त्यामध्ये काही नवल नाही. पण साधू संत देवाला सुद्धा जागा करतात. उठा पांडुरंग आता दर्शन द्या सकाळ किंवा उठा अरुणोदय प्रकाश झाला. महाराज देवाला सुद्धा जागा करतात. साधू संत तुम्हाला जागा करण्याकरता वासुदेव झाले, मुका झाले, बैरा झाले, विनंती केली. वासुदेव यायचे बाबा पूर्वीच्या काळात. तुम्ही सगळे वयस्कर माणसं खरं सांगा. पूर्वीच्या काळी वासुदेव यायचे सकाळी सकाळी. खरं आहे की नाही. आणि वासुदेव येऊन तुम्हाला जागा करायची बघा. वासुदेव झाले जागा केलं तुम्हाला. कर जोडून विनवित तुम्हारे तुम्ही वासुदेव म्हणतात. पण 2-3 ठिकाणी असे अनुभव आले. असं म्हणणं आणि तिकून आई जागा म्हणून सांगत मी बाकी दुसरं काही नाही. अशा चाली भरपूर येतात. वासुदेव यायच्या बागा पूर्वीच्या काळी वासुदेव. आणि वासुदेव आल्याच्या नंतर गोड असं गीत म्हणायचं. वासुदेव आला बघा वासुदेव आला, रामाच्या पारी वासुदेव आला. वासुदेव आला बघा वासुदेव आला, सकाळच्या पारी हरी बोला. वासुदेव आला बघा वासुदेव आला. गोड गीत म्हणायचे. आणि ते गीत ऐकल्याच्या नंतर लोक झोपेतून जाग व्हायचे. ते वासुदेवाला दान करण्याकरता, गीत ऐकण्याकरता पूर्वीचे गीत सुद्धा सुंदर होते बघा. वासुदेवाची ऐका वाणी आहा, हो वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे. दाम करी काम बेड्या, दाम करी काम. पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोरांची हाव. आई सोडून घेतई देव, पैशाच्या पाठीमागे खाव. अरे जन्मापासून सारी माणस, जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलाम रे दादा. दाम करी काम बेड्या, दाम करी काम. कोणीला बाड सटके बाज, कोणीला बाड सटके बाज, कोणी केळे मुंबई तांदळ चोकडे जमता, कोणी घेत एक सुटका. शेरत घोडा चौकोनी सुटला, फेडला त्याने लगाम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम. असे पूर्वीच्या काय असे गोड वाटतात का नाही? खरं खरं सांगा ऐका.
असं गोड गायचे महाराज. पूर्वीचे गीत खूप सुंदर होते. पड रे पाण्या कर पाणी पाणी कर पाणी पाणी शीत माझ लई तापल चाट खाबानी. असं गोड गीत म्हणायचे महाराज. वासुदेव यायचे. वासुदेव तुम्हा आम्हाला जाग करायचे. साधू संत तुम्हा आम्हाला जाग करण्याकरता बैरा झाले, मुका झाली, विनंती केली. ऐकताय ना तुम्ही? साधू संत तुम्हा आम्हाला जाग करण्याकरता टिटवी सुद्धा झाले. टिटवी खडा उचलला आणि एखाद्याच्या काय घरावर सोडा, त्या घराचं काय होईल ते मी इथं सांगणार नाही. ते टिटवीचं गणित आहे. साधू संत टिटवी सुद्धा झाले, मुक्का झाले, बैर झाले आणि सुरुवाती नंतर पिंगळा सुद्धा झाल्या. महाराष्ट्रामध्ये वातावरण चालू आहे ना, आपण सगळ्यांना खुश करून जाऊ म्हणलं चालतं. बाकी तरी काय आपण दुसरं काही देणार नाही, उलट तेच देणार आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपण त्याला प्रेम तरी देऊ नका. काय द्यायचं, खरं आहे का नाही? काय साधू संत पिंगळा झाले. पिंगळा आणि पिंगळा होऊन आवाज दिला साधू संताने, वरला कडाळीचे होय वरचाळीला आणि तुम्हा आम्हाला विनंती केली. अरे फिरवितो डुग डुग ऐका 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 तुम्ही ऐका 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 पिंगळा महाद्वारी बोली तो ते का पिंगळा झाले. विनंती केली, तुम्हा आम्हाला आवाज दिला, मायबाप जाग व्हा, त्या भगवंताचं भजन करा. हे जरी नाही ऐकाल तरी दुसरा येईल बा सरती शेवटी काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे कायबा जाईल. पिंगळा महाद्वारी साधू संत तुम्हा आम्हाला जागे करता. आयुष्यामध्ये धन दौलत हे तुमच्या आमच्या संघ येत नाही दादा. खरं सांगा, आता तुम्ही माझ्यापेक्षा सगळे मोठे. मला सांगा, आतापर्यंत एखादा असा इतिहास तुम्ही ऐकला की एखाद्याने भरपूर संपत्ती कमवली, 5 एकर शेती, 2-4 बंगले, 2-4 फॉर्च्युनर गाड्या, 10-5 किलो सोनं, आणि जाता वेळेस असं काय थोडं बांधून घेऊन गेला? म्हणजे आतापर्यंतही नाही ऐकलं नाही. तू पुढे सुद्धा ऐकायला मिळणार नाही. सगळं काही इथंच ठेवावं लागतं. फक्त संघ काय येत असतं? त्या भगवंताचं नामस्मरण येत असतं, त्या भगवंताचं चिंतन येत असतं. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. पुरुष मंडळ हात वर करा. हरिहर हब्बार कुमार